नमस्कार. दिवसभर बोललो नाही त्यामुळे जरा करायला लागते. नाटकात उभं राहील की पहिले 2 मिनिटात आवाज स्वच्छ होऊन जातो. सर्वप्रथम सर्व मंडळींना नमस्कार करतो, ज्येष्ठांना नमस्कार करतो. तुम्हाला सगळ्यांना पुरस्कार मिळालेले आहे. आम्ही तिघेच तुमच्यापेक्षा लहान आहोत वयाने, ते आमच्यापेक्षा मनाने तरुण आहेत. पण आम्हा सगळ्यांचा तुम्ही सत्कार केला त्याबद्दल मी खरं मनापासून आभार मानतो कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे. आणि नाटक या विषयावर म्हणजे मुळात शब्द मी कधी अभिनेता होईन असं मला कधी वाटलं नव्हतं. लहानपणी विषय माझा वेगळा होता. गाणं हा विषय होता, अभ्यास हा विषय होता, पण खूप दुरून होता तो. हां म्हणजे 10वी पास झालं म्हणजे सॉलिडच. आईवडिलांनी फटाकेच लावले होते. पण पहिल्यापासूनच एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी, मी चांगल्या अर्थाने म्हणतो आहे हां, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीकडे माझा जास्त ओढा होता. शाळेत असताना तब्येत आत्ता आहे त्याच्यापेक्षा चांगली होती, त्यामुळे बैठे खेळ मला जास्त आवडायचे. फार फार तर विकेटकीपर किंवा अंपायर. लांब उडी, धावतोय बिवतोय असं फार क्वचित. हे चित्रच वेगळं होतं. तर मुळात आवड निर्माण झाली ती कॉलेजमध्येच, इंटर कॉलेज आहे तिथपासून आवड निर्माण झाली. आणि आवड निर्माण झाली, आवड टिकली. 83मध्ये पहिलं नाटक केलं, मग 85मध्ये मोरूची मावशी केलं, ब्रह्मचारी केलं, पाहुणा केलं. मग त्या आवडीचा माधव कोणीकडीला पहिल्यांदा बोर्ड लागला. 85मध्ये एक अपघात झाला. तो अपघात म्हणजे लग्न झालं. त्यानंतर दुसरा अपघात झाला 87मध्ये, पहिली मुलगी झाली. मग तिसरा अपघात झाला, दुसरी मुलगी झाली. आणि मग 92ला मोठा अपघात झाला, गेला माधव कोणीकडे हिट झालं. असे 4 सलग अपघात झाल्यानंतर मी ठरवलं की आता नोकरी सोडायची. आणि मग नोकरी सोडायची म्हणजे मी ठरवलं म्हणजे बायकोला विचारून ठरवलं की आता एक म्हणजे शेवटी कसं अळवावरचं पाणी आहे ना. कुठलीही कलेची सेवा हे अळवावरचं पाणी आहे. जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुम्हाला खूप अपडेट राहावं लागतं, चिकाटीने काम करावं लागतं, अपमान सहन करायला लागते. म्हटलं तर अपमान असतो, नाही तर म्हटलं ती शिकायची इच्छा असते. म्हटलं तर अपमान आहे. तो मला असं बोलला, पण मी का बोलला असा विचार करेल की त्याचं उत्तर असं होतं की तुला येत नाही म्हणून तो बोलला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी शिकत 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 आज मी इथपर्यंत 2026मध्ये पोचलेले आहे. आणि खरं सांगायचं तर हा पुरस्कार मिळण्यामागे ना माझे सर्व सहकलाकार, सर्व दिग्दर्शक त्यातलं एक इथंच बसलेलं आहे. माझा बस ड्रायव्हर जो मला वेळेत मुंबईतून काढतो आणि वेळेत मुंबईत पोचवतो, वेळेत प्रयोगाच्या ठिकाणी पोचवतो, सर्व ठिकाणी अपघात न करता पोचवतो. सगळ्यात महत्त्वाची आणि गमतीची गोष्ट कशी आहे माहिती आहे का, रस्त्यावरून चालणाऱ्या गाडीलाच जास्तीत जास्त अपघात होऊ शकतात आणि आजपर्यंत मला एकही अपघात झालेला नाही आहे. विमान प्रवासात अपघात फार दोनदाच होऊ शकतो, एकदा उतरताना, एकदा चढताना. बसमध्ये पहिला गिअर टाकल्यापासून चान्सेस आहेत. पण रंगदेवतेची ही कृपा आहे की आम्हा सर्व रसिकांना, माझ्या सर्व कलाकारांना आजपर्यंत ते छान मांडीवर घेऊन प्रवास केलेला आहे. आणि सगळ्यात दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की टिकणं फार महत्त्वाचं आहे. आणि मला एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे. महापौर मॅडम इथे आलेले आहेत, तर तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना रिक्वेस्ट करतो की नवीन सुरुवात आहे, तेवढ्यात नाशिक उपनगरमध्ये एक नवीन थिएटर बांधून टाका. जरा जोळ्या टाळ्या वाजवा म्हणजे त्यांना कळेल गरज आहे. नाशिक किती मोठं होत चाललेलं आहे. म्हणजे पूर्वी जयभाऊ आपलं दुसरं थिएटर कुठलं होतं इकडं, साई खेडकर. त्या साई खेडकरमध्ये आम्ही पूर्वी प्रयोग करायचो. मग आम्ही कालिदासमध्ये आलो. कालिदासमध्ये जेव्हा पहिला प्रयोग झाला तेव्हा काय बहार आली होती. बापरे, काय टकाटक टकाटक, मस्त ॲक्वास्टिक्स, मस्त AC. आजही तशीच आहे त्याची परिस्थिती, थोडीशी कमी जास्त होऊ शकते वापरामुळे. शर्ट वापरून वापरून जरा खराब होतो. शर्ट टाकता येतो, थिएटर टाकता येत नाही, तो प्रॉब्लेम आहे. पण दुसरं नाट्यगृह ताई नाशिकमध्ये लवकरात लवकर
2 वर्षात तरी व्हायला पाहिजे. आणि ते नाट्यगृह बांधताना रंगभूमीवर काम करणाऱ्या लोकांची मदत घ्या. कारण आपल्याकडे नाट्यगृह बांधताना 90 फूट ओपनिंग बांधतात, म्हणजे तिथे फक्त राजकीय सभा होऊ शकतात किंवा अशोक खंड्यांचा कार्यक्रम होऊ शकतो. आपल्याला 50 फुटाचं थिएटर लागतं. बाल्कनी नको. बाल्कनी असले की उंची वाढते, उंची वाढली की खर्च वाढतो, आणि उंची वाढली की एसीचा खर्च पण वाढतो. त्यामुळे ह्या बेसिक गोष्टी आहेत. ह्या बेसिक गोष्टीसाठी रंगभूमीशी निगडीत अनेक मंडळी आहेत. जया जातेगावकर आहेत, मी आहे, अख्खे कुसुमाग्रज प्रतिष्ठानमधला कुलकर्णी आहे. ते ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणून लवकरात लवकर थिएटर आपण किमान आराखडी जरी बांधायला घ्याल असं. हां. आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट, आर्किटेक्टचे पैसे वाचवायचे असतील तर कालिदासचं जे आहे ना प्लॅन, तोच वापरा. आपल्या शेवटी पैसे वाचवायचे आहेत की नाही. आपले पैसे वर नाही आले, तुमचे आमचेच पैसे आहेत. म्हणजे आपण तिकीट काढताना सुद्धा 500चं काढायचं का 300 काढायचं, किंवा 500चं काढल्यानंतर पैसे वसूल व्हायला पाहिजेत. मी तुमच्या जागी आहे, 500 वसूल पाहिजेत ना, तर मी तिकीट काढणार नाटकाचं. तसंच तर आपल्याला आर्किटेक्टचे पैसे पण वाचतील. नाशिकचा आराखडा कालिदासचं तुमच्याकडेच आहे आता, सगळे तुम्ही हेड इन्चार्ज आहात, त्यामुळे ताबडतोब मागवा. विषय संपलेला आहे आता. हां. आणि अजून एकदा तारीख दिली की कृपया काढून घेण्यात येऊ नये. हे नाटकवाल्यांच्या या खूप विचित्र. आता तुम्हाला अगदी आत्ताच, मी मगासपासून तेच नाटकावर होतो. 15 मार्च सकाळ, गडकरी रंगायतन. हीच तारीख तुम्ही 10 तारखेला कशी काय काढून घेता? कुठला राजकीय असू दे, कुठला असू दे. 20 दिवस आमचं ऑनलाईन बुकिंग चाललेलं असतं. ऑनलाईन बुकिंग 1.25 लाख बुकिंग असतं. आमच्या नाटकाच्या जाहिराती गेल्या असतात, त्याचा 30-35 हजार खर्च असतो. शेवटच्या मोमेंटला तुम्ही तारखा काढला की आम्ही कलाकारांना काय सांगायचं? मी पण कलाकार आहे, आमची पण गणित आहेत, आमची पण गणित. मग ती गणित तुटून चालणार नाहीत. त्यामुळे एकदा तारीख दिली की तारीख कृपया काढून घेऊ नये, अशी आम्हा सर्व निर्मात्यांच्या वतीने तुम्हाला मी विनंती करतो. आणि परत एकदा प्रतिष्ठानचे मी आभार मानतो. खूप छान वाटतं, गंमत वाटते. कारण मुळात पुरस्कार म्हटल्यावर शाबासकीची थाप आहे. तो स्वल्पविराम आहे, पूर्णविराम नाही आहे. त्यामुळे पद्मश्री या पुरस्काराला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व या नावाला आहे. त्यामुळे मला अतिशय आनंद झाला. आणि उद्या इथेच माझा प्रयोग आहे, त्यामुळे आज नाशिकमध्येच वास्तव्य आहे. निवांत झोपणार आहे लवकर जाऊन. आज बऱ्याच दिवसांनी मी कॉटवर झोपणार आहे. नॉर्मली आम्हाला बसमध्ये अशी झोपायची सवय आहे, त्यामुळे असं हल्ल्याशिवाय झोपत लागत नाही हल्ली. पण हां, म्हणजे 30 दिवसातले जवळ 18 ते 20 दिवस मी प्रयोगच करतो. ते इथून नाशिक, जळगाव, इंदूर, त्यानंतर लातूर, नांदेड, मराठवाडा, असं करून मी मुंबईत जाणार आहे. त्यामुळे ही सवयीचा भाग झालेला आहे. पण मुळात नाशिकची हवा ही कोरडी आहे, हे सांगायचा उद्देश असा आहे. उद्देश असा आहे की आमच्या नातेवाईकांपैकी एकाला दम्याचा त्रास होता, आणि त्याने तो मला म्हणाला की आता मी नाशिकला शिफ्ट होतो. हे लहानपणीच्या गोष्टी खूप लक्षात राहतात. नंतर लग्न झाल्यानंतर खूप गोष्टी विसरायला होतात. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की आता मी नाशिकला शिफ्ट होतो. म्हटलं का रे? नाही, तिथे सुखी हवा आहे, त्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला खूप छान स्वच्छ हवा मिळते. आजही स्वच्छ हवा जी आहे ती तुमच्यामुळेच आहे, म्हणजे मदत राहणार आहे त्याची. आणि एका अतिशय उंच मराठी माणसाच्या बरोबर मला आज हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे मानेसाहेब, तुमचंही मनापासून आभार. तुमचंही खूप मनापासून आभार. मी शाळेत असताना मला आठवतं बरं का सर, शाळेत असताना मला गायन मास्तर वेगळा होता, चित्रकलेचा मास्तर वेगळा होता, PT मास्तर वेगळे होते. 3 वेगळे विषय होते. आणि त्याला एक एक तास असायचा. दर आठवड्याला म्हणजे 3 तास PT. PT म्हणजे माझी फार वांदे असे, आजचे बिच्चे करायला लावायचे काहीतरी. तर PT 3 तास PT, 3 तास गायनाचा क्लास, आणि 3 तास तुमचे चित्रकला. तेव्हा मला कळलं चित्रकला की मला या चित्रकलेचा गंध नाही आहे. त्यांनी खूप प्रयत्न केला मास्तराने, पण मला बघायला आवडतं. प्रत्येकजण चित्रकार झालं तर काय होईल काय मग मला सांगा, बघणार कोणती? त्यामुळे मी बघणारा झालेलो आहे. म्हणजे प्रत्येकजण गायला लागला तर ऐकणार कोण, तसं आहे.
त्यामुळे काही चित्रकार आहेत, काही बघणारे आहेत. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे मी मनापासून. आणि सर, सतार सतार ही अशी गोष्ट आहे ना, म्हणजे माझ्या वडिलांना सतार खूप आवडायची आणि त्यांनी वाजवण्याचा खूप प्रयत्न केला. म्हणजे मी ते फसले नाहीत, पण ती नजाकत जी आहे, ती नजाकत. आणि खालून तुम्ही ते चार, काय म्हणतो मला शब्द माहीत नाही, पण ते चार खालच्या ज्या तारा असतात तुम्ही वाजवता, ती जी गंमत आहे. म्हणजे माझ्या फोनमध्ये पंडित रविशंकर यांचे शेवटचा भारतातला कार्यक्रम मी ऑर्गनाईज केला होता पुण्यात. त्यामुळे सतार मी अतिशय जवळून मला आवडते. तंबोरा मला 7777व्या प्रयोगाला तंबोरा मला आपल्या रवींद्रच्या समोर जे आहेत ना, रवींद्र नाट्य मंदिरच्या समोरचे आपले, हां, वाद, त्यांनी मला हरिभाऊ विश्वनाथ, त्यांनी मला तंबोरा दिलं तर त्यांनी सांगितलं, प्रशांत आता शिकायला लाग. तो तंबोरा नीट जपून ठेवलेला आहे मी. हां, व्यवस्थित कपाटात मी असं तंबोरा नीट जपून ठेवलेला आहे. जेव्हा जमेल तेव्हा मी ते शिकण्याचा प्रयत्न करणार आहे. सुदैवानं जायला काय, नाटकात आल्यापासून किंवा नाटकाच्या आधी ऐकण्याची खूप सवय होती, त्यामुळे काय गायचं नाही हे मला माहिती आहे. आणि सुदैवाने अशोक पत्कीने माझ्या आवाजाची रेंज काय तेही ओळखली आणि त्यांनी तशीच गाणी त्यांनी मला दिली. त्यामुळे आपली झाकली मोठ 1.25 लाखाची आहे. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल काय सॉलिड होतं, तसं काही नाही आहे. खूप लिमिटेड नॉलेज आहे माझं. मी पटकन उघडा पडणारा माणूस आहे, त्यामुळे बाहेर कुठे गायला जात नाही. आपल्या नाटकात जेवढी काय 2 4 5 गाणी आहेत तेवढी गायची आणि मोकळं व्हायचं, तुमचं मनोरंजन करायचं. धन्यवाद. मला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल, दिल्याबद्दल परत एकदा मनापासून धन्यवाद.